एमपीएससीच्या विद्यार्थ्याला जर सगळ्यात मोठा आनंद कशाचा असतो माहिती आहे का, की एखाद्या परीक्षेला इंग्रजी नसावं आणि इंग्रजी नसलेल्या परीक्षेला जर एखादी क्लास 1 आणि क्लास 2 एवढी मोठी परीक्षा पोस्ट आहे की ज्याचा पेमेंट आपण बघितला. आता पेमेंट काय आपल्याला आवश्यक बाब नाही, पण सांगतो तरी पण समाज कल्याणच्या ज्या जागा आहेत गट अ गट ब ह्याच्याविषयी आपण A to Z संपूर्ण अभ्यासक्रम बुक लिस्ट नेमकं काय काय वाचायचं कसं वाचायचं ते पाहणारच आहोत. थोडीफार पात्रता काय ते मुद्दे पाहणारच आहोत आणि आनंदाची बाब म्हणजे ह्याला इंग्लिश कुठल्याच टप्प्यात नाही. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी उत्तम गोरे एमपीएससी चॅलेंजर्स अकॅडमी या ठिकाणाहून तुमचं हार्दिक स्वागत करतो आणि आपल्या व्हिडिओची सुरुवात करतो. तर आता इथं लक्षात घ्या की 2023 ला ऍड निघलेली आहे. 2013 नंतर 2023 जवळजवळ 10 वर्षानं हे गट आणि गट ब ची जागा निघालेली आहे. हा तशा काही पोस्ट म्हणजे आहेत. आता गट ब ला या ठिकाणी आहेत 22 पद आहेत. गट बद्दल आता आपण म्हणजे कसं आहे, बरेचसे विद्यार्थी निगेटिव्ह आहेत. निगेटिव्ह असण्याचं कारण पण तसं आहे त्यांचं की बाबा तिथे एक पात्रता वेगळ्या प्रकारची आहे की समाज कल्याणचा अनुभव म्हणजे MSW वगैरे असं एज्युकेशन पाहिजे गट साठी. पहिल्यांदा आपण काय करू, बेसिक लेवलला पात्रता बघूयात. पात्रता परीक्षेची काय आहे हे पात्रतेवर अगोदर बघा. तर याची जर पात्रता आपण पाहिली तर भरपूर एमपीएससीत व्हिडिओ झालेले आहेत. पात्रता काय तरी विद्यार्थ्यांचा मला कॉल येत राहतात. तर पहिलं पात्रता तुम्हाला सांगतो, गट अ जे आहे काय गट अ. तर गट अ साठी या ठिकाणी आपण जी पदवी म्हणतो हे समाज कल्याण रिलेटेड पदवी असणं आपल्याला गरजेचं आहे. म्हणजे इथं जर आपण MSW वगैरे अशा प्रकारचं एज्युकेशन आहे, एज्युकेशन इथं लागतंय. पण जी गट ब आहे ना, ह्या गट ब मध्ये कसं आहे बघा की गट ब ला एनी ग्रॅज्युएट चालतोय. कोणता? एनी ग्रॅज्युएट विद्यार्थी तिथं चालतोय. ह्यामध्ये काही डाऊट नाही, एनी ग्रॅज्युएट विद्यार्थी चालतोय. आणि जर तो ओपन कॅटेगरीचा असेल मग मात्र ग्रॅज्युएशन बरोबर या ठिकाणी समाज कल्याण रिलेटेड कोणतीही पदवी आहे ही पदवी तिथं मेन्शन केलेली आहे ती पाहिजे. म्हणजे MSW म्हणजे ओपन वरती थोडासा काय आहे इथं अन्याय आहे. पण बाकीच्या कॅटेगरी ओबीसी आहे, ST आहे, SC आहे, EWS आहे त्या कॅटेगरीचं मात्र सोपा कार्यक्रम आहे. आणि गट साठी मात्र कॉमन जे गट ब ला ओपन ला क्वालिफिकेशन लागते ते गट अ ला सगळ्याच कॅटेगरीला तेच क्वालिफिकेशन पाहिजे. हे क्वालिफिकेशनचा एक बेसिक मुद्दा आहे. हा मुद्दा तुमच्या लक्षात आलेला असेल. आता महत्वाचा बाब काय बघा, महत्वाचा मुद्दा म्हणजे ह्याचा अभ्यासक्रम नेमका काय आहे आणि त्याला कोणती पुस्तकं वाचली पाहिजेत. हा बेसिक मुद्दा तुम्हाला मी सांगतो, याचा अभ्यासक्रम काय आणि कोणती पुस्तकं. तर आता बनवतानाच या ठिकाणी मी काय केलंय बघा, बनवतानाच मॅटर असा बनवलेला आहे की गट अ आणि गट ब असे 2 कॉलम केलेले आहेत. हा गट अ चा कॉलम आहे, हा गट अ चा कॉलम आहे आणि हा गट ब चा कॉलम आहे. आता सिलेबस मध्ये जर पाहायचं झालं तर सिलेबस मध्ये तुम्हाला मी काय बेसिक मुद्दे सांगतो. हा बेसिक मुद्दा लक्षात घ्या. पहिल्यांदा जर आपण हा समाज कल्याण हा गट अ साठी 75 गुण आहेत. म्हणजे परीक्षा आहे 150 गुणाची. किती? 150 मार्काची परीक्षा आहे. तर 75 मार्क हे कुठून आहेत तुम्हाला? समाज कल्याण. ऍज इट इज इथं असं काय मेन्शन केलं नाही गट ब ला की 75 मार्काचं समाज कल्याण असेल, परंतु हे 75च क्वेश्चन राहणार, ह्यात काय डाऊट नाही. इथे 75, इथे 75, 150 पैकी. आता ह्याच्यासाठी काय वाचायचं तुम्हाला सांगतो मी. तर ह्याच्यासाठी जे वाचन आहे ना, हे वाचन करण्यासाठी आपला जो टेलिग्राम चॅनल आहे इथं मी डिस्क्रिप्शन मध्ये त्याची खाली लिंक दिलेली आहे, चॅनल जॉईन करा. तिथं मी कोल्हापूर विद्यापीठाचं ह्या ठिकाणी जे पुस्तक आहे बाकीचं इथं स्टडी मटेरियल आहे, जे समाज कल्याणचा सगळा सिलेबस त्यामध्ये पूर्ण होतोय ते वाचा. आता मी का सांगतोय तुम्हाला सांगतो. पाठीमाग ज्यावेळेस मी अन अकॅडमीला शिकवायला होतो तर अन अकॅडमीला असताना इन्शुरन्सची जागा निघली होती. कोणती? इन्शुरन्स. आणि इन्शुरन्स आणि त्यानंतर हे ज्या जागा निघलेल्या त्या विमा, बरोबर आहे, जीवन विमाच्या. आता जीवन विमा म्हणजे इन्शुरन्स जीवन विमा एकच झाला विषय. तर आता विमा आहे ना, हा विमा घटक आहे तो तिथं मेन्सला होता आणि अख्ख्या मार्केटमध्ये ते एकतर 3-4 पोस्ट होत्या आणि 3-4 पोस्ट असल्यामुळं त्या विमा घटकाला काय कुठं पुस्तक नव्हतं. त्यावेळेस अन अकॅडमी मध्ये मीच तो घटक शिकवला होता. त्यावेळेस मी ते कोल्हापूर युनिव्हर्सिटीचं पुस्तक शिकवलं होतं विमाचं. आणि A to Z म्हणजे आताही माझ्याजवळ ते विद्यार्थी आहेत सिलेक्ट झाले, जे 4 पद आहेत त्यामध्ये जे काय 2 मुली सिलेक्ट झालेल्या त्या दोन्ही मुली ज्या माझ्या स्टुडंट होत्या.
म्हणजे हे काय आहे की तिथं आहे इफेक्टिव्ह आहे कोणतं ते पुस्तक तिथं खूप इफेक्टिव्ह आहे. म्हणजे ते मी टेलिग्रामला टाकलेलं आहे, ते बघून घ्या. आणि त्याच्याबरोबर काय केलेलं आहे ह्याच्या संदर्भात मी एक नोट्स पण बनवतोय. आणि टीम मध्ये आपल्या या ठिकाणी आपण पाहतो फॅकल्टी पण आहेत, त्यांनी या घटक अत्यंत व्यवस्थितरित्या पूर्णपणे सध्या तयारी चालू आहे. आणि ते बरोबर मी त्यांना सांगितलं नेमकं काय करायचं ते. आता म्हणजे सेम आहे, गट अ गट ब ला एकच सिलेबस आहे. पुढचा मुद्दा कला शाखेतील घटक. गट ब साठी आपण पाहतो बघा, इतिहास आहे, भूगोल आहे, राज्य घटना आहे. तुम्ही इथं बघितलं असेल की इथं सुद्धा इतिहास आहे, भूगोल आहे, राज्य घटना आहे. म्हणजे या ठिकाणी आपण पाहतो तोही सिलेबस सेम आहे. आता या ठिकाणी इतिहासाला, भूगोलला, राज्य घटनेला काय वाचायचं? इतिहासाला 1857 ते 1999 आहे. मग इथं तुम्ही समाधान महाजन पुस्तक वाचलं आणि या ठिकाणी मी पण पूर्णपणे बॅच मध्ये ते कव्हर केलेलं आहे, काय अडचण नाही. त्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल, आता आपल्या चॅनलवरती तुम्ही भूगोल पाहिला तर तिथं तुम्हाला दिसेल की तोही आपण A to Z क्लिअर केलेला आहे. पण आता तुम्हाला घरगुती वाचन करायचं असेल तर या ठिकाणी दीपस्तंभचं पुस्तक आहे ते वाचा. त्यानंतर आपण पाहतो राज्य घटना, रंजन कोळंबे पुस्तक आहे, त्यामध्ये काय डाऊट नाही. आता पुढचा जो घटक आहे गट ब ला, अत्यंत महत्वाचा जो घटक आहे गट ब ला, का तर हे जे घटक आहेत कला शाखा, विज्ञान शाखा आणि अर्थव्यवस्था, हे जे घटक आहेत हे टोटली तुम्हाला जाणार. या ठिकाणी आपण पाहतो की ह्या नियमानुसार गेलं तर साधारणतः 25 मार्काला हे घटक जाणार आहे. तिन्ही घटक किती? 25 मार्काला जाणार. आता इथं विज्ञान आहे, इथं पण तुम्ही बघितलं असेल, इथं पण काय आहे? विज्ञान आहे. इथं पण काय? विज्ञान आहे, अर्थशास्त्र आहे. आणि इथं पण विज्ञान आहे, अर्थशास्त्र आहे. म्हणजे हा पण घटक. आता विज्ञानाला वाचायचं काय, हा एक मोठा प्रश्न आहे. कशाला? विज्ञानासाठी नेमकं काय वाचलं पाहिजे हा एक प्रश्न आहे बघा. तर या विज्ञान घटकाबद्दल जर आपण पाहायचं झालं तर याच्यामध्ये तंत्रज्ञान येते. काय येते? तंत्रज्ञान. आपल्या इथं बरेचशा पुस्तकांनी विज्ञान कव्हर केलेलं आहे, टेक्नॉलॉजी आपल्या इथं कव्हर केलेली नाही, तंत्रज्ञान कव्हर केलेलं नाही. विज्ञानासाठी तुम्ही या ठिकाणी बस्के सरांचं पुस्तक वाचलं किंवा या ठिकाणी कोलते सरांचं पुस्तक वाचलं किंवा 8वी 9वी 10वी वाचलं तरी जमते. आता या विषयामध्ये तंत्रज्ञान घटक ऍड झाल्यामुळे पंचायत झाली. आपल्याकडे मयूर सोनवणे सर आहेत बघा, इंजिनिअरिंग झालेलं आहे त्यांचं, त्यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान, युट्यूबला त्यांचं नाव तुम्ही सर्च करून बघा. अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी दोन्ही घटक मांडलेले आहेत. आणि त्याच्याबरोबर जर आपण पाहायचं झालं तर तंत्रज्ञानासाठी कोळंबे सरांचं एक पुस्तक आहे आणि विज्ञानासाठी या ठिकाणी मग तुम्ही मार्केटमधलं कुठलंही पुस्तक तुम्ही वाचू शकता. गट ब साठी लागतेच ते, आणि गट अ साठी सामान्य विज्ञान दिलंय फक्त. त्यानंतर वाणिज्य आणि अर्थशास्त्र. आता आपल्या युट्यूबला जर तुम्ही थोडं जरी उघडून बघितलं तर आता हिथं मात्र मी तुम्हाला सांगतो, म्हणजे मी जर पहिलं रिकमेंड काय करेन माहित आहे का, अर्थशास्त्रासाठी तर मी माझा कोर्स रिकमेंड करेन पहिल्यांदा. कशामुळे मी तुम्हाला सांगतो, का तर ज्या प्रकारे मी त्याला कव्हर केलं, मी मार्केटिंग नाही करत माझं, मी मार्केटिंग करत नाही माझं, मी तुम्हाला पहिलंच सांगतोय. फक्त मी तुम्हाला रियालिटी सांगतोय. रियालिटी अशी आहे की तो अतिशय सुंदररित्या मी कव्हर केलेला आहे. आणि घरगुती तुम्हाला वाचन करायचं असेल तर रंजन कोळंबे सरांचं पुस्तक आहे, दीपस्तंभाचं पुस्तक आहे, ते तुम्ही वाचू शकता, काय अडचण नाही. बरोबर आहे. आणि समाज कल्याणचा भाग आहे. आणि त्यानंतर ऍज इट इज इथं सुद्धा तोच अर्थव्यवस्था आहे, आंतरराष्ट्रीय घडामोडी आहेत. आणि ह्या ठिकाणी पुढचा दोन्हीसाठी महत्वाचा घटक जो आहे बुद्धिमत्ता चाचणी. कोणता घटक आहे? बुद्धिमत्तेची चाचणी जी आहे हा घटक आहे. आता हे बुद्धिमत्ता चाचणीचा घटक आहे, या घटकाबद्दल जर सांगायचं झालं तर इथं सरळ सरळ आहे बघा, बुद्धिमत्तेविषयी प्रश्न. इथं गणित नाही तुम्हाला, इथं काय नाही, गणित नाही, बुद्धिमत्ता आहे. आता इथं दिलंय धडधडीत 50 प्रश्न, या 50 मार्क बुद्धिमत्तेला आहेत. तर ऍज इट इज इथं 50 जे आहेत या ठिकाणी बुद्धिमत्तेलाच राहणार, 50 मार्क जे आहेत बुद्धिमत्तेला राहणार. म्हणजे थोडक्यात जर आपण पाहायचं झालं, थोडक्यात आपण जर हा मुद्दा पाहायचा झाला तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल इथं, तर गट अ आणि गट ब या दोन्ही परीक्षेमध्ये 150 गुणांचा पेपर आहे. तर ह्यामध्ये कला शाखा जो घटक आहे हा दोन्हीकडे सेम आहे. ह्यामध्ये इतिहास आहे, त्याच्याबरोबर ह्यामध्ये आपण पाहतो भूगोल आहे, त्याच्याबरोबर ह्यामध्ये आपण पाहतो की अर्थशास्त्र वगैरे येत आहेत, हे घटक इथे येत आहेत. त्याच्याबरोबर इकडं विज्ञान आहे. आणि हे जे घटक आहेत ना
हे घटक तुम्हाला गट अ ला 25 मार्कासाठी आहेत, गट ब ला सुद्धा हे घटक तुम्हाला 25च मार्कासाठी राहणार, काही विषय नाही. त्यानंतर समाज कल्याण रिलेटेड जो मुद्दा आहे ह्याचं तुम्हाला मी टेलिग्रामला टाकलेलं आहे, ती पीडीएफ तुम्ही प्रिंट आउट करून घ्या आणि वाचून घ्या. हे 75 मार्काला आहे, ऍज इट इज इथं सुद्धा ते 75 मार्काला आहे. आणि बुद्धिमत्ताचा जो घटक आहे, चालू घडामोडी तर आहेच आहे सगळीकडे, तर बुद्धिमत्ता इथं 50 मार्काला आहे, ऍज इट इज इथं सुद्धा ते 50 मार्कालाच राहणार आहे. तर अशा प्रकारे एकच पेपर आहे, तुम्हाला सांगतो, याला इंग्लिश नाही, काय नाही, काय नाही, निवळ ह्या ठिकाणी पाठांतर वाचन चांगलं असणाऱ्या पोराला हे खूप चांगले मोठे म्हणजे अपॉर्च्युनिटी म्हणलं तरी जमतंय. हा ठीक आहे, जागा थोड्याशा कमी आहेत, परंतु तुम्ही जो अभ्यास केलेला आहे, आता माझं लॉजिक काय सांगतं तुम्हाला सांगतो, माझं वैयक्तिक लॉजिक असं सांगतं, हा जो समाज कल्याण आहे ना, हे 75 मार्काला आल्यामुळं आपले जे कंबाईन मधनं हुकलेली पोरं आहेत ती किंवा राज्य सेवेतनं हुकलेली पोरं आहेत, तर ही जी मुलं आहेत ना, हे सरळ सेवेकडे वळतात. कुठं वळते? ते सरळ सेवेकडे वळतात आपल्या ट्रेंडनुसार. त्याच्यामुळे हिथं लक्ष विद्यार्थी कमी देणार आहेत, आणि हिथं जर तुम्ही कमी लक्ष जिथं लोकांनी दिलेलं आहे तिथं तुम्ही थोडंसं दांडगं लक्ष घाला, ह्या ठिकाणी तुम्हाला ते काय अडचण येणार नाही. आणि यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे ह्याची जर आपल्याकडे बॅच जॉईन करायची असेल, पूर्ण 150 प्रश्नांची तयारी जर तुम्हाला मार्काची जर तयारी करायची असेल तर ही आपली बॅच जॉईन करा. हे आपल्या बॅचचं वैशिष्ट्य असं आहे, अत्यंत अनुभवी अशी टीम आपल्याकडे आहे, ते तुम्हाला दिसतेच सगळ्या युट्यूबला. आणि ह्याची फी फक्त 3,999 आहे. जोपर्यंत परीक्षा होत नाही तोपर्यंत त्याची व्हॅलिडिटी आहे. कोणती अडचण आली 88 30 56 80 81 या नंबरवर कॉल करा. डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या ऍपची लिंक आहे, ऍपवर जा, तिथं तुम्हाला राज्यसेवेच्या फोल्डरमध्ये आणि कंबाईनच्या फोल्डरमध्ये समाज कल्याणची जागा तुम्हाला दिसेल, तिथं तुम्ही क्लिक करा आणि कोर्स जॉईन करा. एवढं बोलून या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.